उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी आज संध्याकाळी 7 वाजता महत्त्वाची बैठक होणार आहे। छगन भुजबळ यांची नाराजी त्याचबरोबर त्यांच्या राजीनाम्याच्या भूमिकेवर देखील या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। इतकंच नाही तर राज्यसभेच्या उमेदवारी संदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चा केली जाण्याची शक्यता आहे। अजित पवार गटाचे नेते, मंत्री आणि आमदार देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। तर अजित पवार गटाची दुपारी 12 वाजता महत्त्वाची बैठक आता पार पडणार आहे। अजित पवार सर्व जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार तसंच प्रमुख नेत्यांसोबत झूम मीटिंग करणार असल्याचं कळतंय। पक्षाची पुढील वाटचाल आणि अजित पवार यांचा राज्यभराचा दौरा या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा करण्यात येणार आहे। 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आता स्वराज्य सप्ताह हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे आणि या संदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते। तर ही दोन्ही दृश्य आपण पाहतो आहोत। अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर आज संध्याकाळी बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। त्यामध्ये छगन भुजबळ यांची नाराजी त्याचबरोबर राजीनामा, इतकंच नाही तर राज्यसभा उमेदवारी या संदर्भात देखील चर्चा होणार आहे। तर आता थोड्याच वेळात अर्थात दुपारी 12 वाजता अजित पवार गटाची एक झूम मीटिंग देखील होणार आहे आणि राज्यव्यापी दौऱ्यासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा केली जाऊ शकते।